नमस्कार, मी नीलिमा कुलकर्णी आणि सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपलं मनापासून स्वागत। आणि आज आपल्या सोबत खास गप्पा मारायला आलेले आहेत खास पाहुणे अनांदा सौख्यभरेची आपली लाडकी जोडी नील स्वानंदीची जोडी आपल्या सोबत आहे। चिन्मय उदगीरकर आणि ऋतुजा बागवे, खूप स्वागत आहे। छान आज तुम्ही वेळात वेळ काढून आलेला आहात आणि मस्त पावसाळी वातावरण आहे, त्याच्यामुळे छान रोमॅन्टिक गप्पा पण होणार आहेत आपल्या। आणि अर्थात तुमच्या चाहत्यांना खूप सारे प्रश्न विचारायचे तुम्हाला, त्यामुळे चिन्मय आणि ऋतुजाला प्रश्न विचारायचे असतील तर आमचा फोन नंबर लिहून घ्या। आमचा फोन नंबर आहे 0226689926 खूप गप्पा मारायच्या आहेत आणि खूप छान काय काय जाणून घ्यायचं आहे त्यांच्याकडनं, अनेक सिक्रेट जाणून घ्यायचे आहेत आपल्याला, त्या सगळ्या आपण बोलणार आहोत आणि खूप छान वाटतंय आज। आणि ऋतुजा, पहिला प्रश्न तुला की म्हणजे बघता बघता एक तर वर्ष पूर्ण होत आहे आणि चिन्मय सोबत तू ही छान सिरियल करतेस, अर्थात सेटवर धमाल वातावरण असणार यात शंकाच नाही, तर कशी धमाल येते? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि थँक्यू सो मच, तुम्ही सिरियल बघताय आणि एवढं प्रेम करताय। आणि खरंच सगळे सेटवर ना सगळे एक अतरंगी आहेत असं म्हणायला हरकत नाही, आमचे सिनियर्स पण आमचे ज्युनियर्स पण सगळे, त्यामुळे ना एक वेगळी फॅमिली आणि अतरंगी फॅमिली तयार झालेली आहे। म्हणजे तिथे वर्षाताई, सुहासताई, चिन्मय आणि मी असं एक वेगळंच गँग आहे, आम्ही सगळ्यांना पिडत असतो, त्रास देत असतो। गँग ऑफ एनएसबी म्हणतात त्याला, गँग ऑफ एनएसबी नंदा सौख्यभरे। आणि मग चिन्मय किती म्हणजे काय खेचाखेची चालू असते? सगळ्यात शांतमीच असतो। नाही नाही अजिबात नाही, आम्ही सगळे मिळून एकमेकांची खेचत असतो। नाही, चिन्मय असल्यावर धमाल तर असणारच आहे, सेटवरच्या गमती आहे। पाहता पाहता वर्ष पूर्ण होत आहे, एक वर्ष पूर्ण होत आहे आणि अर्थात मालिकेची लोकप्रियता तर आहेच आहे, तर हा एकंदर वर्षभराचा हा अनुभव शिदोरीला आहे, कसं वाटतं? खूप मस्त आहे सगळा अनुभव। एकतर आम्ही या पूर्ण वर्षभरामध्ये स्टोरी वाईज सुद्धा आमचा जो ट्रॅव्हल आहे तो खूपच इंटरेस्टिंग आहे। आणि कसं झालं की जे स्टोरीमध्ये घडत होतं ते माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पण घडत होतं त्याच वेळेस, म्हणजे लग्न झालं। सो नांदा सौख्यभरे खरोखर मला काय म्हणतात त्याला, सुखाने नांदण्याचा मंत्रच देऊन गेलेला आहे असं म्हणता येईल। खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घडल्या, इतकं छान मला कुटुंब मिळाले, सुहास, वर्षा असेल, ऋतुजा आहे, नंदू गाडगीळ सर आहेत, आम्ही खूप मजा करतो आणि काम एन्जॉय करत करत छान कसं करावं हे मी या सेटवर शिकलो। सो थँक्यू सो मच फॉर नांदा सौख्यभरे टीम, स्पेशली आमचे प्रोड्युसर मॅम, त्यांचं पण खूप मला आभार मानायचे आहेत, कारण इतकी छान संहिता, इतकं छान कॅरेक्टर त्यांनी मला प्ले करायचे, सुचित्रा बांदेकर मॅम, तर त्यांना पण मला थँक्स म्हणायचे। एकंदरच पूर्ण टीम ही ब्लेस्ड आहे, सो झी मराठीचे पण आभार। क्या बात आहे, म्हणजे अर्थात हे सगळं तर आहेच, पण ही सिरियल निवडण्याच्या मागे म्हणजे चिन्मय आधीची सिरियल तुझी छान लोकप्रिय होती आणि ही निवडताना काय विचार केला होतास, म्हणजे त्याबद्दल काही विचार असा फारसा मी नव्हता केला, मला ते कॅरेक्टर आवडलं होतं आणि म्हटलं बघू दोन बायकांच्या मध्ये पिचलेल्या नवऱ्याची काय व्यथा असेल हे आता आपण की जे मी पुढच्या आयुष्यात अनुभवू शकतो कदाचित, तर त्याची प्रॅक्टिस आपण इथेच करूया ना। आणि मग त्यात मला कळलं की सुहास आहे आणि ऋतुजा आहे, दोन्हीही चांगल्या ऍक्ट्रेसेस आहेत, म्हणजे त्यांच्या बरोबर काम करायचं मग नक्कीच काहीतरी शिकायला मिळेल, मग म्हणून मग त्याला फायदा होणार आहे म्हणून त्यांनी सिरियल निवडलेली असं म्हणजे सगळ्यात महत्वाचं की झी मराठीची सिरियल आहे बेसिकली, आणि मग मला ती वर्किंग स्टाईल पण बघायची होती, स्पेशली झीची आहे। मला त्यातल्या काही गोष्टी कळल्या की इतकं छान, जसं काही त्यांनी आपल्या घरात कॅमेरा लावलेला असतो की त्यांना जे मराठी कुटुंब चालतं ते प्रॉपर सगळं त्यांना कळत असतं, त्यामुळे तुम्ही घरातले होऊन जाता अगदी। त्यामुळे शूटिंग करताना पण आम्हाला वाटत नाही की अरे आम्ही काहीतरी वेगळं काही शूट करतोय का, किंवा हे असे प्रसंग खरे नसतात, असं नाही, जे माझ्या घरात होतंय तेच मला इथे करायचं आहे, इतकं छान ते एन्जॉय करायला मिळतं त्यामुळे। आणि फोन यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे थेट आपण फोन कडे वळूया। पहिला फोन हा नवी मुंबईहून पहिला फोन आलेला आहे सिद्धी यांचा। सिद्धी, तुमचा प्रश्न विचारा। मी सिद्धेश भुसाने बोलतोय। हा सिद्धेश, बोला, तुमचा प्रश्न विचारा आम्हाला। चिन्मय उदगीरकर यांच्यासाठी माझे दोन प्रश्न आहेत। दोन? हा, महाराष्ट्राचा फेवरेट कोण या रियालिटी शो मधून तुम्हाला काय काय शिकायला मिळालं? आणि दुसरा प्रश्न असा आहे की नाशिकच्या स्वच्छतेची तुम्ही ती मोहीम चालू केलेली, त्याविषयीचे एक्सपिरियन्स शेअर करू शकता का? आणि तुमच्या आवाजाचं एखादं गाणं तुम्ही सादर करू शकता? अरे छान प्रश्न विचारला सिद्धेश तुम्ही, गाणं तर आम्हालाही ऐकायचं आहे चिन्मयचं। सर पुढे 3 प्रश्न झाले एकूण मिळून, 3 डिमांड आहेत प्रश्न आणि एक डिमांडच आहे। अच्छा, सगळ्यात आधी माझा जो शो होता तो झीवरचा शो होता, महाराष्ट्राचा सुपरस्टार नावाचा शो होता तो,
आणि त्यातून मला कळलं की अरे मी अभिनय करू शकतो आणि मी फक्त अभिनयच करू शकतो. कारण मी अभिनयासाठी दुसरं फील्ड निवडलं होतं, वकिलीचं. मला कळलं की तो अभिनय फारसा बरा नव्हे. म्हटलं आपण इथेच काम करूया. वकिलीपेक्षा हे छान आहे. त्यामुळे ठरवलं की आता मी ऍक्टरच होणार. आणि अनेक छान कलाकार पुढे आले त्यातून. अगदी 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 फारच तुम्ही सगळे उत्साही आणि टॅलेंटेड कलाकार होतात आणि नंतर एक वेगळी जर्नी ऑल टुगेदर, एक वेगळा स्टार्ट बॅच आली एकदम. तर ते त्यामुळे घडलं. तर माझ्या लाईफ मधलं हे मोठं स्थित्यंतर आहे जे त्या शो मुळे घडलं. दुसरी गोष्ट, जे स्वच्छतेचं जे आमचं काम चाललेलं आहे, तर गेले 2 वर्ष मी गोदावरीच्या निमित्ताने, महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने काम करतोय गोदावरीवर. आणि मग गोदावरी रिज्युनेशन आणि पाणी कसं, एकंदरच पाणी प्रश्नाकडे आमचं लक्ष वेधलं गेलं. डॉक्टर राजेंद्र सिंग आणि राजेश पंडित यांच्या बरोबर मी हे काम करतोय. आणि ही मोहीम आता एवढी मोठी झालेली आहे की आता आम्ही गोदावरीची उपनदी जी आहे, नंदिनी म्हणून, जिचं नासर्डी म्हणतात, तिला आम्ही जन्म देणार आहोत. सगळे नाशिककर मिळून लोकसहभागातून ही मोठी योजना सगळे आखतायत. 2 वर्षाचा पूर्ण प्लॅन आहे. सो त्या अंतर्गत स्वच्छता, नदी स्वच्छता आणि ऍट द सेम टाइम प्लांटेशन या शूटिंग मध्ये बिझी असताना सुद्धा तू कुठेतरी ती सामाजिक बांधिलकी आणि तुझ्या नाशिकची काळजी तू घेतोयस, त्याच्यामुळे खूपच हे मोठं काम आहे अर्थात. आणि आताही शुभेच्छा. आणि आता गाणं होऊन जाऊ दे. पावसाळी वातावरण आहे आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला रोमॅन्टिक जरा मूड आहे. तर मी रॉकस्टार सिनेमामधलं एक गाणं जे आहे, ऋतूचं पण ते आवडतं गाणं आहे, ते म्हणण्याचा प्रयत्न करतो. प्लीज फक्त टीव्ही बंद करू नका. नील स्वानंदीसाठी एक गाणं आता सादर करणार आहे, होऊन जाऊ दे. तुम हो मेरे लिए हो तुम यूं, कितना महसूस करूं तुमको, उतना भी पा भी लूं. तुम हो साथ मेरे, पास मेरे, हो तुम यूं, खुद को मैं हार गया तुमको मैं जीता हूँ. क्या बात है, वाह, किती छान गाणं म्हणतोस. शब्दांची जरा गडबड झाली पण नाही, पण पुढे कुठेतरी आम्हाला असं गाणं म्हणताना चिन्मय दिसला तर अजून जास्त छान वाटतं. तो शो काढावा सारेगमापचा परत एकदा आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं साहेबांनी दुसरंही करिअर रेडी आहे. पुढच्या फोनकडे वळूया. लातूरहून अमोल मोरे यांचा फोन आहे. अमोल, तुमचा प्रश्न विचारा. हा अमोल, नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. आमचा आवाज तुम्हाला ऐकू येतोय का? येतोय. हा बोला. तुमच्या टीव्हीचा आवाज बारीक करा आणि तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, मला चिन्मय सर आणि ऋतुजा मॅडम सोबत बोलायचे. हा बोला. बोला सर. सर, तुमची जोडी जर आम्हाला रिअल लाईफ मध्ये दिसली तर खूप आवडेल. वा वा. अच्छा अच्छा, रिअल लाईफ मध्ये चिन्मयची जोडी झालेली आहे. हो, ऍक्च्युअली तुम्हाला रिअल लाईफ मध्ये ही जोडी वेगळीच दिसणार आहे. गुरु आणि शिष्य या जोडीमध्ये दिसणार आहे. म्हणजे मी शिष्य आहे, शिष्य आहे. ही जशी दिसते तशी अजिबात नाहीये. ते सांगू आता, सगळं सांगू. सगळं काय काय टिप्स देते म्हणजे? ऋतुजा भाई आहे. अच्छा, हे स्वानंदी जितकी सोजवळ गोड दिसते तशी ही नाहीये. सगळे गुण आहेत पण प्रॉपर परळ दादर एकदम. वा वा वा. लगेच आपण पुढच्या फोन कडे छान सिक्रेट कळली आज. नगरहून देवेंद्र जोशी यांचा फोन आहे. नमस्कार देवेंद्र, तुमचा प्रश्न विचारा. माझा असा प्रश्न आहे बरं का. हा, तुम्ही जे शूटिंग होत असतो तुमचं म्हणजे सिरियलचं, हा, आणि त्याच्या वेळेस तुम्ही जे डायलॉग बोलत असतात त्याच्यानंतर तुमचं परत एकदा डबिंग होत असतं ना? नाही 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 का? नाही, थेट थेट जे बोलतात ते तिकडेच. तिथे बोलताना सर एक आम्हाला माईक दिलेला असतो. जे बोलतो आम्ही ते त्याच वेळेस रेकॉर्ड पण केलं जातं. सो परत डबिंग करायची गरज पडत नाही. नक्कीच. त्यांनाही कदाचित पुढे मागे सिरियल करायची असेल, त्याच्यामुळे त्यांनी विचारून घेतलंय. आणि अर्थात बऱ्याच सिक्रेट्स अजूनही आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. त्यामुळे आज मनमोकळ्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. या एक छोटासा ब्रेक पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी
सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्या छान गप्पा रंगलेल्या आहेत नील स्वानंदी सोबत, अर्थात चिन्मय आणि ऋतुजा सोबत. त्याच्यामुळे मजा तर येतेच आहे आणि अनेक सिक्रेट्स पण आपल्याला कळतायत. पण ऋतुजा, आता तुला प्रश्न आहे. हा, सो बी रेडी, कारण आता तू एकदम छान आम्हाला अशी स्ट्रॉंग पाहायला मिळतेस. पुन्हा एकदा ती स्वानंदी जागृत झालेली आहे तिच्यातली, आणि आता सासूबाईंची एकदम जोरदार, त्याच्यामुळे चिन्मयची एक वेगळी कुचंबणा आहे. पण अर्थात आता कसं एन्जॉय करतेस, कारण आता फुल इंटरेस्टिंग सगळा हा ट्रॅक आहे. हो अगदीच. आणि स्वानंदी सुरुवातीपासूनच अशी दाखवली होती की सत्यासाठी लढणारी, लोकांसाठी मदतीला धावून जाणारी, आणि त्याच्यानंतर ती लग्न करून दुसऱ्या घरात गेली. वेगळी जबाबदारी होती, वेगळे तिच्या समोर टास्क येत होते, त्यामुळे तिला कळत नव्हतं की रिॲक्ट काय व्हावं. तिच्या मनात हे नव्हतं की मला अन्याय सहन करायचा, आता मी शोषिक होणार आहे वगैरे, असं नव्हतं. तिला रिॲक्ट करायचं होतं, पण ती वेळ योग्य नव्हती. ती योग्य वेळेची वाट पाहत होती, आणि जेव्हा तिला कळलं की नाही, आता अन्याय जर मी सहन केला तर ते चुकीचं होईल, हे सांगणं, अरेला कार्य करणं गरजेचं आहे, पण स्वानंदी स्टाईलने. कारण स्वानंदी अरेला डायरेक्ट कार्य नाही करत, ती अरेला अरे असं नको रे एवढं करते. तर मला असं वाटतं ही वेगळी स्टाईल आहे आणि प्रत्येकीने शिकायला हवी, म्हणजे सासू बरोबर जमवून पण घेता येईल आणि स्वतःसारखं वळवता पण येईल. अशा टिप्स मिळतात आता कळलं पंचातल्या. वा वा. आणि काय गप्प बसा होऊन जाऊ दे, गप्प बसाव. अत्यंत छान गोड स्टाईल आहे ही. याचं रहस्य काय आहे, कधी हे सुचलं का, असंच बोलता बोलता समोर आलं? काय झालं माहित नाही कसं डोक्यात, पण असं बरेचदा, दोनदा तीनदा माझ्या असं तोंडातनं गप्प बसा निघून गेला. आणि माझ्या काकूचं जे कॅरेक्टर करते तिलाही असं गप्प बसा म्हणण्याची सवय. तर आमचे जे दिग्दर्शक होते हेमंत देवधर, त्यांना कदाचित ते क्लिक झालं की माझ्या तोंडातनं असं बरेचदा गप्प बसा येतं. तर ते म्हणाले की हे आपण कॅरेक्टर मध्ये थोडंसं आणूया आणि वापरूया. आणि तसंही काकूही तसंच म्हणते. सो एक फॅमिलीमध्ये कोणतरी ऑलरेडी तसं बोलतोय, त्यामुळे तू ते तसं बोलायला लागलेस, असं आपण ते करूया. आणि ते झालं वर्कआउट. आणि मग ते नील बरोबर तर ते अजूनच ते वर्कआउट झालं. आणि कारण का हा काही बोलत असतो, म्हणजे हा म्हणजे नील हे कॅरेक्टर, नील हे कॅरेक्टर, तर त्याला शांत तुझी फार गोड रिस्पॉन्स आहे, त्याच्यामुळे नक्कीच तो ऐकायला. हा जो आहे आय लव्ह यू टूचा रिस्पॉन्स, हा आमचा जो दिग्दर्शक आहे, याचं अजून लग्न झालेलं नाहीये. दिनेश गोखले त्यांचं नाव आहे, तरुण आहेत ते, आणि प्रेमात पडून तर लग्न करणार आहेत ते. तर बहुतेक त्यांचं असावं, ते प्रत्येक वेळेस फोनवर आय लव्ह यू टू असं म्हणत असावे. त्यामुळे बहुतेक गप्प बसायला त्यांनी आय लव्ह यू टू हे मला सांगितलं की तुला असं करायचं आहे. चला, त्या फेमस संवादाची सुद्धा सिक्रेट आता कळलेली आहे, आणि अजून बऱ्याच सिक्रेट जाणून घ्यायचे आहेत, अजून छान गप्पा मारायच्या आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक, पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी गप्पांमध्ये अगदी शेवटच्या टप्प्यात आपण आहोत, आणि चिन्मय ऋतुजाशी खूप छान गप्पा रंगतायत. आपल्याकडे खूप वेळ कमी आहे खरं तर. पुन्हा एकदा एक मैफिल अशीच जमायला आवडेल तुमच्या सोबत. आणि अर्थात चिन्मय, जसं आपण आता तुझे दुसऱ्या करिअर, गाणं याच्याबद्दलही बोललो, तर आता अजून एक आम्हाला अशी माहिती मिळालेली की राजकारणातही कदाचित तू पुढे मागे जाऊ शकतोस, आमदार नियुक्तीबद्दल असं काही होतंय, तर असं काही आम्हाला ऐकलंय आम्ही, तर यात काही खरं आहे का? नाशिक मधून तू आमदार म्हणून कधी उभा राहणार आहेस? असं कुठलंही प्लॅन नाहीये. अच्छा, म्हणजे सरप्राईज आहे तुझ्यासाठी. म्हणजे काय तिसरं करिअर सांगितलंस तुम्हाला? पुढे मागे याचा विचार करणार आहेस का, किंवा राजकारणात कधी काही इंटरेस्ट आहे? नाही, तसा काही मुद्दाच नाहीये. मी गोदावरीच काम आणि नाशिकच म्हणजे सगळं काम करतो आहे, तर तेच करायचंय मला, आणि ते मी समाजकार्यात जास्त रस आहे. आणि तेही झालंय, आणि त्याच्या बरीने लोकांचा रिस्पॉन्स मिळाला, सो ते करतोय. पण असं राजकारणात वगैरे नाही. म्हणजे तिथे पण अभिनयाला स्कोप आहे, पण मला तिथला अभिनय नकोय. म्हणजे तेही प्रेक्षकांना यांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे अर्थात समाजकार्यात जास्त चिन्मय, त्यामुळे राजकारण नाही, म्हणजे तसं असं नाही. आणि बस जाता जाता फक्त प्रेक्षकांना पुन्हा एकदा काय सांगाल? नांदा सौख्य बरे त्यांची आवडती मालिका आहेच, पण आता काय आवाहन करू इच्छिता? मला एक म्हणायचंय की नांदा सौख्य बरे आता सुरू झाली आहे ऍक्च्युअली. जे तुम्ही ट्रेलर आपल्या प्रोमोज मध्ये बघितलं ते सुरू होत आहे. सो अभी पिक्चर पुरी बाकी आहे मेरे दोस्त. आता खरी इनिंग आता खरं सुरू होणार सगळं, जे काय महाभारत रामायण जे आहे ते. आणि मग त्यामध्ये आता कोणाचा रावण होणार,
काय होणार, कोण असणार राम, आणि हे सगळं बघण्यासाठी प्लीज बघत राहा नांदा नांदा सौख्य सौख्य बरे. बरे सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त आपल्या आवडत्या झी झी मराठीवर. मराठीवर. वा वा वा, क्या बात आहे. अशा छान गप्पा पुन्हा एकदा मारूया. पावसाळी वातावरणात पुन्हा एकदा तुम्हाला बाहेर भेटण्याची इच्छाही आहे, त्याच्यामुळे अजून काहीतरी पुन्हा गप्पा रंगवूया. आज आलात, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज छान गप्पांची मैफिल रंगलेली आहे. चिन्मय आणि ऋतुजा सोबत आज इथेच थांबूया. पाहत रहा IBN लोकमत.